ऊर्जा परिवाराचे निष्ठावंत सगळे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत, जे सभागृहाच्या बाहेरच्या बाजूला आहेत, काही कामामध्ये व्यस्त असतील त्यांनाही विनंती आहे की 2 मिनिटांसाठी तुम्ही सभागृहात या। त्याला साक्षीदार असणारी ही माती आहे। अनिल पाटील, सारंगे एडके हे दोन्ही निष्ठावंत सदस्य जिथं असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावरती या। दिग्विजय देसाई, चला ज्याचं कार्यकर्तृत्व इतिहासामध्ये संस्थेचा वटवृक्ष म्हणून ओळखला जातो। या नावाने ऊर्जा मैत्री परिवार काम करतो। त्या राजर्षी शाहूंचा वारसा आजच्या या कवी संमेलनाच्या रूपाने साहित्य विश्वामध्ये दरवळणार आहे। आजचा हा सोहळा येणाऱ्या वर्षभरातला महोत्सव ठरणार आहे। या कवी संमेलनाचं उद्घाटन सत्र, या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर रणधीर शिंदे सर, कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार, कवी, ख्यातनाम साहित्यिक माननीय विजय चोरमारे, प्रमुख पाहुणे माननीय विश्वराज महाडिक, चेअरमन भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी, पैलवान असलम काझी कुस्ती सम्राट, अध्यक्ष
सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघ, माननीय प्रनिल गिल्डा पोलीस उपअधीक्षक मिरज विभाग, माननीय समीर सिंह साळवे पोलीस उपअधीक्षक इचलकरंजी विभाग, माननीय कविता ननवरे ज्येष्ठ कवयित्री, CPR कोल्हापूरचे आरोग्य दूत माननीय बंटी सावंत, ज्यांच्या आर्थिक सहकार्याने आजचं हे काव्यांगण आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे, असे कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक आणि प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर सर्जेराव पाटील CEO गोल्डन फ्युचर केअर प्राय लिमिटेड कोल्हापूर, माननीय धनंजय पाटील साईराज बिल्डर्स गोकुळ शिरगाव, माननीय प्राध्यापक सतीश देसाई संस्थापक आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ करंबे तर्फ कळे कोल्हापूर, ज्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य दिलं असे आजचे आमचे विशेष मान्यवर डॉक्टर संदीप श्रावस्ती हॉस्पिटल कोल्हापूर, डॉक्टर वैजनाथ रहाटे ऑर्थोपेडिक सेंटर कोल्हापूर, पैलवान अमर पाटील महेकर पैलवान थंडाई कोल्हापूर, माननीय अरुण पाटील विमा सल्लागार, माननीय सुनील जाधव सोने चांदी उद्योजक कोल्हापूर, माननीय विजय चौगुले युवा व्याख्याते उद्योजक शाहूवाडी, माननीय विजय आवळेकर सिटी समोसा कोल्हापूर, यासह साहित्यावर, कवितेवर, ऊर्जा मैत्री परिवारावर आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा विचार घेऊन चालणाऱ्या सर्व वारसदारांना, उपस्थित सर्व रसिकांना आणि सर्व प्रेक्षकांना लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराचा आपल्या सगळ्यांना सलाम. कार्यक्रमाची जी सुरुवात आहे, उद्घाटन सत्र मान्यवरांच्या आगमनानंतर आपण त्वरित करत आहोत. याच राजांच्या नावानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक वैभवशाली परंपरा जपणारं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, या विद्यापीठामध्ये शिकलेले आजी माजी विद्यार्थी एकत्रित येऊन या समाजामध्ये घडणाऱ्या काही गोष्टींना आपल्याला सौजन्यानं उत्तर देता येईल या भावनेतून हा ऊर्जा मैत्री परिवार सुरू झाला. खरं तर एखाद्या परिवाराला अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि त्यांचं संचालक मंडळ असतं, पण मला असं वाटतं की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा आणि कुठलाही चेहरा नसलेला असा एकच मित्र परिवार म्हणून आदरानं ऊर्जा मैत्री परिवाराचा उल्लेख करावा लागेल. शिवाजी विद्यापीठातून सुरू झालेला हा विचारांचा प्रवास सामाजिक क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या गरजूंना मदत लागेल तिथपर्यंत पोहोचणं ही एकमेव भूमिका घेऊन ऊर्जा मैत्रीतला प्रत्येक सदस्य झटत आहे. या ऊर्जा मैत्री परिवारातील काही सदस्य आज शासकीय उच्च अधिकारी पदावरती आहेत. अगदी मंत्रालयापासून ते अगदी गावामध्ये महसूल आणि प्रशासकीय विभाग सांभाळण्यापर्यंत ऊर्जा मैत्री सदस्यांनी आपली कर्तबगारी सिद्ध केलेली आहे. सामाजिक भान जपता जपता सांस्कृतिक भान सुद्धा जपायला हवं. केवळ याच विचाराने आजचं काव्यांगण 2023 ऊर्जा मैत्री परिवार घेऊन आलेला आहे. थोड्याच वेळामध्ये मान्यवरांच्या आगमनानंतर आपण उद्घाटन सत्राला सुरुवात करत आहोत. राजा शाहूंचा कलेचा वारसा जपणारी आहे, त्यामुळं मला सभागृहामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे अनेक मान्यवर दिसत आहेत. प्रत्येकाचं नाव घेणं संयोजक या नात्यानं मला ते शक्य नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण आपले सर्वांचेच हसरे चेहरे, त्याबद्दल अत्यंत मनपूर्वक आपल्या सर्वांचं स्वागत. आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल शब्दांचा देण आहे. हाही प्रयोग तितक्याच दिमागदारपणे संपन्न होईल यात तीळ मात्र शंका नाही. थोड्याच वेळामध्ये या सोहळ्याला सुरुवात होईल. लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार आयोजित काव्यांगण हे एक निमंत्रितांचं कवी संमेलन आहे. यामध्ये जे निमंत्रित केलेले कवी आहेत त्याच्यामध्ये बेळगावहून आज या ठिकाणी स्वतःच्या भाषेचा विशिष्ट असा लहेजा घेऊन उपस्थित असणाऱ्या पूजा भडांगे, याच मातीतला रोहित शिंगे, अकोल्याहून आलेले प्रशांत ठाकरे, बुलढाण्याहून आलेले विशाल मोहिते, अहमदनगरहून या ठिकाणी आलेले प्रमोद घोरपडे आणि राधानगरीच्या अस्सल रांगड्या मातीतून या ठिकाणी आलेले विश्वास पाटील, यानंतर जळगावहून या ठिकाणी उपस्थित असणारे विनय पाटील आणि मुंबईहून या ठिकाणी आलेल्या रत्नमाला शिंदे. खरं तर कविता हे माणसाच्या जगण्याचं भाषांतर आहे आणि ते ऐकण्यासाठी शब्दांच्या ओढीपोटी तुम्ही इथं सगळेजण आलेले आहात. हा शब्द प्रपंच कायमस्वरूपी आपल्याला अबाधित ठेवायचा आहे, म्हणून शब्दांना जागून आपण इथं उपस्थित राहिलेला आहात. ही आमच्या दृष्टीनं या ऊर्जा परिवाराच्या
दृष्टीनं फार मोठी अभिमानाची आणि गौरवाची अशी बाब आहे. आलेल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आणि सन्मानपूर्वक मी तुमच्या सगळ्यांचं प्रथमतः स्वागत करतो आणि थोड्याच वेळात हा सोहळा, हा उद्घाटनाचं सत्र सुरू होईल असं जाहीर करतो. नमस्कार. कोल्हापूरची ओळख म्हणजे कुस्ती पंढरी. शाहू महाराजांनी या कोल्हापूरनं इतकं त्यांना प्रेम दिलं आणि त्यांनीही कुस्तीतून कोल्हापूरला तितकं असं दिलं. आज ते या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये मंचावरती असणार आहेत. ही आमच्यासाठी फार अभिमानाची अशी बाब आहे. त्यांचं आगमन झालेलं आहे. लोकराजा ऊर्जा परिवाराच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. ज्येष्ठ समीक्षक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे यांचेही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. लोकराजा ऊर्जा परिवारामार्फत त्यांचं मनपूर्वक असं स्वागत. आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी मुख्य प्रायोजकाची भूमिका पार पाडली असे आदरणीय धनंजय पाटील, साईराज बिल्डर्स, गोकुळ शिरगाव. खरं तर हे मित्र म्हणूनच आहेत. ऊर्जा परिवाराचा अविभाज्य असा कमी कालखंडामध्ये भाग बनलेले आहेत. आजच्या वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी ते उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक असं स्वागत. काव्यांगण 2023चं यश जर काय असेल तर या कवितेचा आनंद घेण्यासाठी अनेक ज्येष्ठ सुद्धा रसिक इथं उपस्थित आहेत. मी काव्यांगणच्या सदस्यांना विनंती करतो की त्यांच्या बैठक व्यवस्थेला आपण प्राधान्य द्यावं. जे ज्येष्ठ आहेत त्यांच्या बैठक व्यवस्थेला आपण प्राधान्य द्यावं. लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार हा चेहरा नसलेला मैत्री परिवार आहे असं मी मगाशी म्हणालो. पण या मैत्री परिवाराचे आधारस्तंभ मात्र खूप आहे. त्यातलाच एक गोंडस आधार आताच स्टेजच्या समोर आलेला आहे. माझे सहमित्र आणि आजच्या ऊर्जा मैत्री परिवाराचे मंचावरील आमचे सदस्य आदरणीय शेखर लोंढे यांचं
काव्यांगण 2023 निमित्त सहर्ष स्वागत। ज्यांच्या सहकार्याने काव्यांगण 2023 पार पडत आहे असे माननीय प्राध्यापक सतीश देसाई काही कारणाने उपस्थित राहू शकले नाही, पण जेव्हा आपण उपस्थित नसतो त्यावेळेला आपल्या प्रतिनिधीने लढा लढायचा असतो हा विचार शाहू विचार आहे आणि म्हणून आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ प्राचार्य डॉक्टर एच.जी. किल्लेदार साहेब या निमित्ताने हजर आहेत। त्यांचंही लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत। त्या सर्वच निमंत्रित कवी कवयित्री यांचं आगमन कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेलं आहे। खरं तर निमंत्रितांचं कवी संमेलन याचा आम्ही विचार करत असताना महाराष्ट्रातील निमंत्रितांचं कवी संमेलन करावं का आणखीन काही असा पेच होता, पण मराठी भाषा ही महाराष्ट्राची सीमा ओलांडून पुढे गेली, किंबहुना या भाषेला कुठलीच सीमा नाही। त्यामुळे निमंत्रितांचं कवी संमेलन या शीर्षकाखाली काव्यांगण 2023 होत आहे। या कवी संमेलनासाठी मराठी भाषेची साधना करणारे कवी कवयित्री यांना आपल्या समोर बोलवून त्यांच्या काव्याचा आनंद आपल्याला घेता यावा यासाठी हा छोटासा आपला प्रयत्न आहे। या निमंत्रित कवी कवयित्रींमध्ये पूजा भडांगे बेळगाव, रोहित शिंगे इचलकरंजी, प्रशांत ठाकरे अकोला, विशाल मोहिते बुलढाणा, प्रमोद घोरपडे अहमदनगर, विश्वास पाटील राधानगरी, विनय पाटील कमांडर जळगाव आणि रत्नमाला शिंदे मुंबई अशा मराठी भाषेच्या काव्याची साधना करणारे कवी कवयित्री यांच्या कवितेचा, त्यांच्या चिंतनाचा, एखादी कविता सुचण्यासाठी त्यांनी किती साधना केली असेल हे त्यांच्या शब्दातून ऐकण्यासाठी आपण सगळे एकत्रित जमलेलो आहोत। काही क्षणातच काव्यांगण 2023 उद्घाटन सत्र सुरू करत आहोत। हे अशक्य होतं असे मुख्य 3 प्रायोजक गोल्डन फ्युचर केअर प्राइवेट लिमिटेड कोल्हापूरचे सीईओ डॉक्टर सर्जेराव पाटील, साईराज बिल्डर्स गोकुळ शेरगावचे माननीय धनंजय पाटील, आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ करंबे तर्फे याचे माननीय प्राध्यापक सतीश देसाई आणि त्यांचे हजर प्रतिनिधी प्राचार्य डॉक्टर एच.जी. किल्लेदार, लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार केवळ आपल्या सर्वांसमोर कृतज्ञ आहे, कारण आमच्या ऊर्जा मैत्री परिवाराचे काही सदस्य हे एकदाच त्यांना भेटायला गेले। लोकराजा आतापर्यंत सामाजिक भान ठेवून करत असलेलं काम याचा उलगडा त्यांच्यापुढे करण्यात आला आणि काव्यांगणच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र येत आहोत आणि कोल्हापूरच्या रसिकांना कवितेचा आनंद घेता येईल अशा पद्धतीचा एक मंच आपण तयार करत आहोत। हे ज्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं त्यावेळेला तात्काळ त्यांनी या कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य करण्याचीच घोषणा केली। त्याबद्दल केवळ आम्ही त्यांच्या प्रती कृतज्ञ आहोतच। मान्यवर जे प्रमुख उपस्थित आहेत आदरणीय प्रवीण गिल्डा यांचं आगमन झाल्यानंतर आपण सर्वच मान्यवरांना मंचावरती घेऊ आणि उद्घाटन सत्राला सुरुवात करू। राजा सदस्यांना विनंती आहे की आपण काही जागा राखीव ठेवलेल्या आहेत, त्या पद्धतीनं जे स्थानापन्न आहेत त्यांना विनंती करून आपण राखीव जागा रिकाम्या कराव्या। रसिकांना विनंती आहे की आपण कृपया संयोजकांना सहकार्य करावं। संयोजनाची एक आचारसंहिता आम्हाला सांभाळावी लागते, त्यासाठी अत्यंत कळकळीची नम्र विनंती आम्ही आपणास करत आहोत। आजच्या काव्यांगण 2023 चे सर्व निमंत्रित कवी कवयित्री यांचं आगमन सभागृहामध्ये होत आहे। अगदी हलगीच्या आवाजामध्ये आपण त्यांचं आगमन करत आहोत, पण त्यासोबत कोल्हापूरचा रसिक काय आहे याची सुद्धा त्यांना ओळख आपण या मैदानावरती येताना त्यांनी त्या मैदानाच्या बाहेर उभा राहिल्याने शड्डू ठोकला की ती थाप सांगत होती की अस्लम काजी थोड्याच वेळामध्ये मैदानात येणार आहे आणि घुटना या डावावरती त्यांची हुकूमत होती। या कोल्हापूरनं इतकं त्यांना प्रेम दिलं आणि त्यांनीही कुस्तीतून कोल्हापूरला तितकं असं दिलं। आज ते या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये मंचावरती असणार आहेत, ही आमच्यासाठी फार अभिमानाची अशी बाब आहे। त्यांचं आगमन झालेलं आहे। लोकराजा ऊर्जा परिवाराच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो।
शेखर लोंढे, उत्तम पवार, सरदार पाटील, सचिन लोंढे पाटील, सोनूजीत डोंगळे, रणजित फगरे, शैलेश चंदोरकर, अनिल पाटील, दयानंद निकाडे, अभिजित येरुलकर, अमोल पाटील, पंकज पाटील, सविता दिग्विजय देसाई, विद्याराणी युवराज पाटील, गोपाळ गुरव, संदीप पाटील, झोरे, निलेश झोरे, सागर डोंबाळे, संग्राम पाटील, प्राध्यापक अतुल कुंभार, अमरसा ऊर्जा मैत्री परिवार आयोजित काव्यांगण 2023 निमंत्रितांचे कवी संमेलन। या संमेलनाचं पहिलं सत्र अर्थात उद्घाटन सत्र आपण सुरू करत आहोत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण संयोजक म्हणून वेळेचं नियोजन पाळता आलं नाही आणि त्या दिलगिरीला आपण क्षमा कराल या अपेक्षेसह आपण सर्व मान्यवरांना मंचावरती बोलवत आहोत। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर रणधीर शिंदे सरांना विनंती आपण मंचावरती यावं। प्रमुख पाहुणे उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार कवी माननीय विजय चोरमारे सर। उपस्थित प्रमुख पाहुणे पैलवान असलम काजी कुस्ती सम्राट अध्यक्ष सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघ, पोलीस उपअधीक्षक मिरज विभाग माननीय प्रनील गिल्डा साहेब, कवयित्री माननीय कविता ननवरे, ज्यांच्या आर्थिक सहकार्याने आजचा हा कार्यक्रमाचा डोलारा फुलतो आहे, साईराज बिल्डर्स गोकुळ शिरगावचे माननीय धनंजय पाटील, प्राचार्य डॉक्टर यश जी किलेला या मान्यवरांना विनंती कृपया आपण मंचावरती यावं। उद्घाटन सत्र काव्यांगण 2023 चं उद्घाटन सत्र आपण संपन्न करत आहोत। मान्यवरांना विनंती आपण मंचावरती यावं। जोरदार टाळ्यांनी आपण मान्यवरांना मंचावरती बोलवत आहोत। या मान्यवरांसोबत लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराचा एक सदस्य प्रतिनिधी म्हणून मी शेखर लोंढे यांना विनंती करतो की आपणही मंचावरती यावं। श्री शेखर लोंढे। आरोग्यदूत सीपीआर कोल्हापूर माननीय बंटी सावंत यांनाही विनंती आपण कृपया मंचावरती यावं। माननीय बंटी सावंत, जोरदार टाळ्या आदरणीय बंटी सावंत यांच्यासाठी। आरोग्याच्या कुठल्याही समस्येवर त्वरित प्रतिक्रिया असणारे, सकारात्मक प्रतिसाद देणारे आदरणीय बंटी सावंत परिवार। जनकल्याणासाठी ज्याच्या पायांनी हजार वाटा तुडवलेल्या असतात तो असतो लोकराजा। ज्यांचं राज्य सिंहासनावर असतं त्याला आपण राजा म्हणतो आणि ज्याचं राज्य लोकांच्या मनावरती असतं तो असतो लोकराजा। वर्तमानाच्या विकृतीवर जो विवेकाने हल्ला करतो आणि भविष्यातल्या पिढ्यांसाठी स्वातंत्र्याचा आभाळ खुलं करतो तो असतो लोकराजा। ज्याची बांधिलकी फक्त मूल्यांशी असते, ज्याच्या कृतीत जबाबदारीचं तत्व असतं आणि लोककल्याण हा ज्याच्या जगण्याचा परीघ असतो तो असतो लोकराजा। त्याच लोकराजा राजर्षी शाहूंच्या विचार वाटेवर चालणारा हा ऊर्जा मैत्री परिवार। शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात शिक्षणासाठी एकत्र आलेला आणि शाहूंच्या समतेच्या तत्वानं एक झालेला हा परिवार आपल्या भोवताली बळावत चाललेल्या अस्वस्थतेला विनयानं उत्तर देता यावं म्हणून एकसंध होऊ पाहणारं हे एक युवा बीज। मित्रांमार्फत निरोगी समाजासाठी सुरू केलेला हा निस्वार्थी कृती यज्ञ। हा परिवार कधी गावगाड्यातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आधार बनला, तर कधी ग्रामीण भागातून जीव वाचवण्यासाठी शहरात येणाऱ्या गरजूंना आरोग्य मित्र म्हणून उभा राहिला। कधी क्रीडा क्षेत्रातील कौशल्यधारी खेळाडूंसाठी मदतीची स्वतंत्र यंत्रणा उभी केली, तर कधी महापूर, कोरोना सारख्या आपत्ती प्रशासन आणि समाज यांच्यामधील दुवा म्हणून काम पाहिलं। हा परिवार कधी खचलेल्या माणसाची त्याच्या घराची पक्की भिंत झाला, तर कधी कोलमडलेल्या घरांची कवले त्यानं साकारली। कोणीही त्यांच्या मूलभूत हक्कांपासून अलिप्त राहू नये, साधनांअभावी गुणवत्ता बेदखल राहू नये यासाठी कटिबद्ध असणारा हा परिवार समाजाची विविध पातळीवर पडझड होत असताना मूल्यांची बांधिलकी अबाधित ठेवत डोळ्यात उज्ज्वल समाजाचे स्वप्न घेऊन जगणाऱ्या ध्येयवादी
आणि महत्वाकांक्षी तरुणांनी हा परिवार एकसंध आहे. या परिवारानं जपलेली, जोपासलेली आणि सदैव हिरवीगार असलेली त्याची समृद्ध ओळख म्हणजे त्याचं शब्दांचं, साहित्याचं, कवितेचं अंगण अर्थात काव्यांगण 2023. सर्व मंचावरील मान्यवरांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करत आहोत. मत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो लोकराजा सदस्य राजेश पाटील यांना. राजेश पाटील. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार आयोजित काव्यांगण निमंत्रितांचं काव्य संमेलन 2023 या काव्य संमेलनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे या उद्घाटन समारंभाचे सर्व मान्यवर पाहुणे, निमंत्रित कवी आणि या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कवींना त्यांची कविता आणि त्यांची आजची कविता नेमकं समाजाविषयी आणि वर्तमानाविषयी काय बोलते हे ऐकण्यासाठी या कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाहू स्मारक भवनामध्ये जमलेले आपण सर्व रसिक, आपणा सर्वांचं सर्वप्रथम मी ऊर्जा मैत्री परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असणारे या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष मराठीतील नामवंत ज्येष्ठ समीक्षक आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे सर आणि ज्यांच्या हस्ते या कवी संमेलनाचं उद्घाटन संपन्न होत आहे ते ज्येष्ठ नामांकित पत्रकार, कवी, अनुवादक आदरणीय विजय चोरमारे सर, हे दोन्ही मान्यवर पाहुणे आज या निमित्तानं आपल्या सोबत इथं उपस्थित आहेत. हे दोन्ही मान्यवर पाहुणे आपापल्या क्षेत्रामध्ये साहित्य, वाङ्मय आणि एकूण जे काही वर्तमानामध्ये जे काही घडतं आहे त्यावर क्रिया प्रतिक्रिया देणारे जे काही साहित्य आणि लेखन उमटतं त्यांच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भागीदारी असणारे हे दोन नामवंत पाहुणे आणि ज्यांचा कवितेशी फार जवळचा संबंध राहिलेला आहे, हे दोन पाहुणे आज या कार्यक्रमाला लाभले. खरं तर आमच्या ऊर्जा मैत्री परिवाराचं एक भाग्य आहे की या दोन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते या काव्य संमेलनाचं उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे. त्याचबरोबर या समारंभाला उपस्थित असणाऱ्या काही मान्यवर पाहुण्यांचा परिचय मी अगदी थोडक्यात करून देतो आणि आपल्या मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. खरं तर रणधीर शिंदे सर शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. माजी मराठी विभाग प्रमुख म्हणून सरांनी कार्य केलेलं आहे. दीपू चित्रे असतील किंवा मराठीतली शरदचंद्र मुक्तिबोध असतील किंवा मराठीतील अत्यंत नामवंत कवींच्या कवितेविषयीचं जे समीक्षणात्मक लेखन आहे ते सरांचं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. संपादित लेखन सुद्धा महत्त्वाचं आहे. सरांची थोडक्यात ओळख मी एवढी सांगेन. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर ND पाटील ज्यांच्याविषयी तळमळीनं या सभागृहामध्ये बोलायचं आणि कोल्हापूरच्या मातीला ज्या ND सरांनी महर्षी शिंदेची आठवण करून दिली त्या महर्षी शिंदेच्या कार्याविषयी अत्यंत आस्थेनं आज लेखन आणि त्यांच्या कार्याचा प्रसार करण्यामध्ये आदरणीय शिंदे सरांची फार महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. त्याचबरोबर अलीकडच काही दिवसानंतर आपल्या हातामध्ये ती पुस्तक येईल. जनाक्का शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नातलग आणि कुटुंबियांच्यापैकी एक असणाऱ्या त्यांच्या आठवणी आणि पत्रे हे पुस्तक काही दिवसामध्ये आपल्या हातामध्ये येतंय. अत्यंत महाराष्ट्राच्या वर्तमानाविषयी, सांस्कृतिक क्षेत्राविषयी आस्थापूर्वक ज्यांचं लेखन आपल्याला वाचायला बघायला मिळतं आणि महाराष्ट्रातील जी खेड्यापाड्यातील ऊर्जा मैत्री परिवारामध्ये जी काही मुलं दिसत आहेत ही सगळी शिवाजी विद्यापीठामध्ये अभ्यास करणारी, स्पर्धा परीक्षेतून आज विविध कार्यक्षेत्रामध्ये काम करणारी सगळी मुलं, या सगळ्या पोरांना आधारवड वाटावा असं शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थीप्रिय नाव म्हणजे प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे सर. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं नाव म्हणजे आदरणीय विजय चोरमारे सर, कोल्हापूरच्या मातीतले आपल्या सर्वांचे जीवाभावाचे, सगळ्या सरांची महत्त्वाची ओळख म्हणून आपण पत्रकार म्हणून सरांना तर ओळखतोच, पण कवी म्हणून महत्त्वाचं म्हणजे पापण्यांच्या प्रदेशात, शहर मातीच्या शोधात, आत बाहेर सर्वत्र आणि काही अनुवादित कविता सुद्धा सरांच्या नावावरती आहेत. आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये निर्भीड आणि स्पष्ट वक्तेपणानं भूमिका घेणारा एक पत्रकार म्हणून आपल्याला सरांची ओळख आहे. त्याचबरोबर आज या कार्यक्रमामध्ये जे काही थोड्याच वेळामध्ये जे सहभागी होणार आहेत तत्पूर्वी कोल्हापूरच्या मातीविषयी आपल्या सगळ्यांना ज्यांचा अभिमान राहिलेला आहे म्हणजे शाहू महाराजांच्या विचारांचा जागर आज होतोय आणि ज्या शाहू महाराजांनी कुस्ती पंढरी म्हणून कोल्हापूरला एक ओळख मिळवून दिली त्याच कुस्ती पंढरीतून गंगावेश तालमीमध्ये सलग 12 वर्ष ज्यांनी सराव केला आणि कोल्हापूर महापौर केसरीपासून जवळजवळ 51 महाराष्ट्रातल्या चांदीच्या गदा ज्यांनी मिळवल्या त्या आमचे सर्वांचे लाडके असलम मामा आज या व्यासपीठावर या निमित्तानं उपस्थित आहेत. एक विशेष ओळख असलम मामांच्या या निमित्तानं मला करून द्यावीशी वाटते की ज्यावेळी असलम मामांची कुठलीही चांदीची गदा ज्यावेळी कोल्हापूरमध्ये यायची त्यावेळी कोल्हापुरातल्या खेड्यापाड्यातल्या मायमौली असलम मामांची दृष्ट काढायला पुढे यायच्या. सोलापूर ही जरी जन्मभूमी असली तरी कोल्हापूरच्या कर्मभूमीतून कोल्हापूरच्या कुस्ती पंढरीची ओळख करून देणारे मामा आज या निमित्तानं उपस्थित आहेत. ऊर्जा मैत्री परिवाराच्या निमित्तानं मी मामांचे विशेष आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या खरं तर या संपूर्ण कार्यक्रमामध्ये
कोल्हापूरच्या कवितेमध्ये अलीकडच्या काळामध्ये आवर्जून घेतलं जाणारं नाव म्हणजे कवयित्री कविता ननवरे मॅडम. शिवाजी विद्यापीठामध्ये आज संशोधक म्हणून त्या कार्यरत आहेत. पण त्याचबरोबर सगळेच ऋतू दगाबाज नावाचा अलीकडे बहुचर्चित असा एक काव्यसंग्रह सुद्धा त्यांच्या नावावर प्रकाशित झालेला आहे. आमच्या विनंतीला मान देऊन मॅडम सुद्धा निमित्तानं उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये जे सहभागी होणार आहेत ते प्रणीत गिल्डा मिरज, या ठिकाणी मिरज विभागामध्ये DYSP म्हणून काम करत असणारे, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची पोलीस दलामध्ये एक विशेष कारकीर्द राहिलेली आहे ते थोड्याच वेळात आपल्यामध्ये सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात जी काही पुस्तक आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये भरीव लेखन असं प्रवीण गिल्डा सरांचं आपल्याला दिसतं. त्यानंतर दुसरे मान्यवर पाहुणे मान्य समीर सिंह साळवी, एका बाजूला DYSP म्हणून इचलकरंजी विभागामध्ये जरी कार्यरत असले तरी अव्यक्तांच्या कविता नावाचा एक कविता संग्रह सुद्धा त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला आहे. एका बाजूला पोलीस अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला एक अत्यंत समाजविषयी कणव असणारा एक कवी, अशा दोन्ही भूमिका घेणारे एक मान्यवर पाहुणे आता काही वेळामध्ये आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर खरं तर या मान्यवर पाहुण्यांच्या सोबत ज्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे, मग आर्थिक असेल किंवा इतर सर्व बाबतीचं ते आमच्या कार्यक्रमाला लावलेले सर्व प्रायोजक, खरं तर किमान त्यांच्याविषयीची ओळख करून देणं हे आम्ही आमच्या ऊर्जा मैत्री परिवाराचं कर्तव्य समजतो. त्याच्यामध्ये आदरणीय सतीश देसाई सर, संस्थापक आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ आणि गगो जाधव महाविद्यालय गगनबावडा या खेड्यापाड्यामध्ये शिक्षण संस्था उभारून ज्यांनी गरिबांची पोरं शिक्षणाच्या प्रवाहात आणली आणि अलीकडचं एक नवं नाव या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमधलं, तर सती देसाई सर यांचं या निमित्तानं मी स्वागत करतो. त्यांच्या निमित्तानं प्राचार्य SD किल्लेदार सर इथं उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो. त्याचबरोबर दुसरे प्रायोजक आम्हाला लाभलेले आहेत ते म्हणजे माननीय धनंजय पाटील. गोकुळ शिरगावमध्ये MIDC जो सगळा पंचतारांकित परिसर आपण ओळखतो, या परिसरामध्ये आपल्याच परिसरातल्या एखाद्या व्यक्तीनं उद्योजक म्हणून कमावलेला जो नावलौकिक आहे तो फार मोठा आहे. साईराज बिल्डर्सच्या माध्यमातून आज संपूर्ण कोल्हापूर नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्यांची विशेष ओळख आपल्याला दिसते. त्यानंतर महत्त्वाचं नाव म्हणजे माननीय सर्जेराव पाटील. जैविक खत इंधनाच्या बाबतीमध्ये सातारा आणि संपूर्ण परिसरामध्ये त्यांनी केलेलं जे काही काम आहे आणि उद्योजक म्हणून त्यांनी मिळवलेला जो नावलौकिक आहे तो आपल्याला सुद्धा थक्क करून टाकणार आहे. पुढचं नाव महत्त्वाचं म्हणजे माननीय वैजनाथ रहाटे आणि संदीप श्रावस्ती. कोल्हापूरमध्ये वैद्यकीय सेवा करता करता या कवितेविषयी एकूण मराठी साहित्याविषयी ज्यांना फार आस्था राहिलेली अशी दोन नावं, ऑर्थोपेडिक तज्ञ म्हणून आणि दुसरे फिजिशियन म्हणून. तर हे दोन्ही डॉक्टरांचं विशेष असं आहे की कोल्हापूरमध्ये कुठलाही एखादा पेशंट आपल्या जवळ आला की पहिल्यांदा त्याच्यावरती उपचार आणि नंतर सगळा पैशाचा व्यवहार जो काय असेल तर आपण अलीकडे बघतो खेड्यापाड्यातल्या गरजू लोकांना प्राथमिक उपचार अभावी खेड्यापाड्यातील लोकांना शहरातले दवाखाने परवडत नाहीत अशी अवस्था आहे. अशा काळात गरिबांना हात देणारे डॉक्टर म्हणून रहाटे साहेब आणि श्रावस्ती यांचा आवर्जून आपल्याला उल्लेख करावा लागतो. त्याच्यानंतर ज्यांचं सहकार्य लाभलं ते माननीय अरुण पाटील विमा सल्लागार यांनी सुद्धा या काव्याग्रहणासाठी महत्त्वाचं सहकार्य केलेलं आहे. चांदी सोनेचा जो काही व्यापार आहे त्या ज्वेलर्सच्या माध्यमातून ज्यांनी महत्त्वाची एक उभारी घेत आहेत ते माननीय सुनील जाधव आहेत. त्यानंतर स्पर्धा परीक्षा माध्यमातून ज्यांनी पुढे जाऊन आपला स्वतःचा एक नवीन व्यवसाय उभा केला आणि समोसा सेंटरच्या माध्यमातून ज्यांनी कोल्हापुरात आज स्वतंत्र ओळख आहे ते माननीय विजय आळवेकर असतील. त्याचबरोबर आपल्या इथे एक विशेष उपस्थिती आणि ज्यांचं नाव घेताना आम्हाला सगळ्या ऊर्जा मैत्री परिवाराला ऊर भरून येतो असं एक नाव म्हणजे पैलवान अमर पाटील, की कुस्तीमध्ये हा रांगड्या मातीतला रांगडा गडी एके दिवशी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं कुस्तीमध्ये खेळता खेळता दुखापत झाली आणि त्या दुखापतीनंतर कुस्तीचं क्षेत्र सोडून आज त्यांनी थंडाई नावाचा जो प्रकार आहे जो कोल्हापूरमध्ये पैलवानांच्या संदर्भात दिसतो तो थंडाईचं दुकान बिनकामी गणेश मंदिराच्या परिसरामध्ये त्यांचं आहे. कधीतरी आवर्जून तुम्ही भेट द्या. पैलवान थंडाई कशी असते ही ज्यांनी कोल्हापूरला परिचयाची करून दिली ते अमर पाटील यांचं या निमित्तानं मी विशेष स्वागत करतो. त्याचबरोबर आमच्याच परिवारातले एक विजय चौगले म्हणून एक वक्तृत्व स्पर्धेचं एक नामांकित नाव ते आज एक युवा उद्योजक म्हणून त्यांचं सुद्धा एक महत्त्वाचं सहकार्य आमच्या संपूर्ण या कार्यक्रमाला लाभलेलं आहे. ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल ते माननीय बंटी सावंत साहेब सुद्धा आज या निमित्ताने उपस्थित आहेत. मित्रहो, कोल्हापुरातला कुठलाही अडलेला माणूस CPR कडे जेव्हा आशेनं बघतो त्यावेळी त्याच्या डोळ्यात चमकणारा आशेचा किरण म्हणजे माननीय बंटी सावंत साहेब आहेत. CPR मध्ये कुणालाही कुठली अडचण उभा राहू दे त्यासाठी पहिलं नाव ज्यांचं आपल्या ओठामध्ये येतं ते म्हणजे माननीय बंटी सावंत. ते सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित आहेत. बरीचशी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. खरं तर आम्हाला ज्यांचं महत्त्वाचं योगदान लाभलं ते माननीय चेअरमन भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सोलापूर विश्वराज धनंजय महाडिक.
हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, पण काही वेळापूर्वी शक्य झालं तर या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊ असा त्यांचाही निरोप आलेला आहे. ही सगळी मान्यवर मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये कार्य करणारे आहेत, आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये नावलौकिक असणारे आहेत. खरं तर व्यासपीठासमोरच्या गर्दीमध्ये सुद्धा बरीचशी मान्यवर मंडळी मला दिसत आहेत. या ऊर्जा मैत्री परिवारातले काही कुटुंबीय आहेत, कोल्हापूरमध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यांचा आदराने उल्लेख करावा अशी सुद्धा मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. वेळेअभावी मी सर्वांचा नामोल्लेख करत नाही. परत एकदा या सर्व मान्यवरांचं मी माझ्या वतीनं, माझ्या ऊर्जा परिवाराच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. आणि जाता जाता फक्त 1-2 मिनिटं पाहुण्यांच्यासाठी की लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार ही नेमकी संकल्पना काय आहे किंवा हा परिवार नेमका उभा राहिला कशाच्या माध्यमातून. खरं तर सर, हा ऊर्जा मैत्री परिवार म्हणजे कुठली रजिस्टर्ड संस्था नाही. ही सगळी शिवाजी विद्यापीठामध्ये MA असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, नॅनो सायन्स पासून अगदी पत्रकारितापर्यंत जी 2010 नंतर बॅच बाहेर पडल्या आणि हॉस्टेल आणि इतर सगळ्या परिसरामध्ये ज्यांना समाजकार्याविषयी आवड आहे, ज्यांना सामाजिक कार्यापासून सांस्कृतिक क्षेत्राविषयी ज्यांना आपुलकी आहे, अशी सगळी मंडळी आम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलो. जवळजवळ 250 ते 300 असे सगळे आमचे स्वयंसेवक जे ऊर्जा मैत्री परिवाराच्या निमित्तानं काम करत आहेत. एक विशेष बाब सर आम्हाला अशी सांगावी लागेल की या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जे तरुणाविषयी बोलतो, पण ऊर्जा मैत्री परिवार हा कोल्हापूरमध्ये एक स्वतंत्र ओळख अशी आहे. तुम्हाला कुठली समस्या भासते, त्या समस्येच्या वेळी ऊर्जा मैत्री परिवारावर एखादा मेसेज जर ग्रुपवर पडला तर दुसऱ्या क्षणी तात्काळ त्याला मदत करण्याचं काम या परिवारातली सगळी मंडळी करत आहेत. सर, ही मंडळींचं विशेष मी असं सांगेन की शिवाजी विद्यापीठामध्ये बाहेर पडल्यानंतर आज वेगवेगळ्या आणि अगदी क्लास 1 ऑफिसर पासून वेगवेगळ्या पदावर कार्यरत असणारी ही मंडळी आहेत. आणि विशेष म्हणजे अगदी पत्रकार असेल, त्याच्याबरोबर स्पर्धा परीक्षेत काम करणारे काही असतील, महसूल विभागामध्ये काम करणारे काही असतील, सोरमारे सरांना मी आवर्जून संख्या ही ऊर्जा मैत्री परिवारातल्या लोकांची आहे. असं हे सगळं महाराष्ट्रावर व्यापून राहिलेले चांदा ते बांधा जिथं जाल तिथल्या शासकीय सेवेमध्ये आपल्या सगळ्यांना या ऊर्जा मैत्री परिवाराचे सदस्य दिसतील. 2 ते 3 दिवसापूर्वी माननीय प्रणीत गिल्डा साहेब यांचं या कार्यक्रम प्रसंगी आगमन झालेलं आहे. मी ऊर्जा मैत्री परिवाराच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. ऊर्जा मैत्री परिवाराच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. आणि एक शेवटची एक नोंद फक्त की या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर, शिवाजी विद्यापीठामध्ये क्रांती दिना दिवशी रक्तदानाचा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. आणि तत्पूर्वी 4 दिवसापूर्वी अशी एक बातमी आली होती की कोल्हापूरच्या CPR मध्ये रक्ताचा अपुरा पुरवठा आहे आणि यासाठी काही रक्तदात्यांनी पुढे यावं. तेव्हा ज्यावेळी शिवाजी विद्यापीठामध्ये क्रांती दिना दिवशी ज्या रक्तदाते त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि CPRच्या लोकांनी सुद्धा आमचं तोंड भरून कौतुक केलं. असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जिथं सामाजिक कार्य आहे तिथंही मंडळी पुढे येतात. कोल्हापूरचा महापूर असू दे किंवा इर्शालवाडीत घडलेली दुर्घटना असू दे, या सगळ्या पातळीवरती ही काम करणारी पोरं आहेत. एक विशिष्ट वैचारिक भूमिका आणि शाहू महाराजांच्या विचारानं प्रेरित झालेली आम्ही सगळी मंडळी आहेत. ऊर्जा यांच्यात जर कुठली भरली असेल तर ती शाहू महाराजांच्या कार्याची आणि विचारांची ऊर्जा भरलेली आहे. ती विचारांची ऊर्जा घेऊन चाललेला हा परिवार आहे. त्या मान्यवर मंडळींना आम्ही फक्त आम्हाला मार्गदर्शनासाठी आणि आमच्या कार्याच्या सूचनेसाठी आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे. पुन्हा एकदा लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराच्या वतीनं व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं आणि आपण सर्व रसिकांचं मी ऊर्जा मैत्री परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. शब्दांची गुंफण अपवादानच आम्ही ही ऐकली. खरं तर शाहू राजांनी राधानगरीत भूतकाळात पेरणी केली, वर्तमानात राधानगरीत काय उगवलं असं जर कुणी मला विचारेल तर मी 2 पाटलांचं नाव घेईन. एक विश्वास पाटील गझलकार आणि 2 प्राध्यापक राजेश पाटील. वेळ न घालवता मी मान्यवरांना विनंती करतो की आपण ज्या लोकराजाच्या विचार वाटेवरती चालत आहोत त्या राजर्षी शाहू महाराजांच्या शिल्पपुतळीचं पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या अमृत हस्ते होत आहे. सर्वच मान्यवरांना विनंती, आपण कृपया पुढे यावं. चोरमारे साहेब, प्रमुख पाहुणे पैलवान असलम काझी, माननीय प्रणीत गिल्डा, माननीय कविता ननवरे, माननीय बंटी सावंत, माननीय धनंजय पाटील, प्राचार्य डॉक्टर SG किल्लेदार आणि आमच्या ऊर्जा मैत्री परिवाराचे सदस्य श्री शेख. राजाने या मातीमध्ये समतेचा विचार पेरला. तो समतेचा विचार ज्या विकृतीला त्यांनी विवेकानं उत्तर दिलं, तो अंधार चिरणारा प्रकाश चिरंतन राहावा आणि याच प्रकाशासाठी हे दीप प्रज्वलन. या दीप प्रज्वलनामध्ये भाव आहे प्रकाशाचा, विचार प्रकाशाचा, कृती प्रकाशाची, वसा प्रकाशाचा आणि वारसा सुद्धा प्रकाशाचा. आपल्या समाजामध्ये असणारे विकृतीचे सगळे अंधार चिरून
आपले आयुष्य पूजन दीप प्रज्वलन संपन्न करावं. सर्वांच्या अमृत हस्ते ते संपन्न होत आहे. काहींनी तर अशी विनंती केलेली आहे की कॉल चालू ठेवा, आम्हाला कॉलवरती ऐकता येईल. काहींनी फेसबुक लाईव्ह करा अशी विनंती केली आहे. संयोजनाच्या पातळीवरती जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. दीप प्रज्वलनानंतर आपण वळूयात मान्यवरांच्या सत्काराकडे. आजचे सर्वच प्रमुख मान्यवर ज्यांच्या हातांना सुगंध आहे कर्तृत्वाचा, सिद्धत्वाचा, ज्यांच्या पायांना अनुभव आहे नव्या पाऊलवाटांचा, ज्यांच्या डोळ्यांना देणगी आहे दिव्यत्वाची आणि ओठांमध्ये वाणी आहे अमृताची, संत तुकोबांचे वचन उसने घेऊन जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर आमचे जुळती. मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व दिव्यत्वांचा सत्कार ऊर्जा मैत्रीच्या वतीने होतोय. जोरदार टाळ्यांनी आपण सत्कार समारंभाची सुरुवात करतो आहोत. पहिले सत्कार मूर्ती कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर रणधीर शिंदे सर, अध्यक्ष आमचे मंजुवर्य डॉक्टर रणधीर शिंदे सर यांचा सत्कार होतोय. जोरदार टाळ्यांच्या अनुमोदनाने आपण हा सत्कार करत आहोत. ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर रणधीर शिंदे सर. यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे ज्यांच्या लेखणीने निर्भीडता काय असते, आजही लोकशाहीच्या संरक्षणासाठी कसा आक्रोश व्यक्त करतो, असे माननीय विजय चोरमारे सर. मी सदस्य सरदार पाटील आणि सचिन लोंढे पाटील यांना विनंती करतो आपल्या अमृत हस्ते माननीय विजय चोरमारे सर यांचा सत्कार सन्मानचिन्ह. प्रमुख पाहुणे आदरणीय विजय चोरमारे सर यांचा सत्कार. यानंतर मंचावरचे जे मान्यवर आहेत, त्यापूर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान असलम काझी कुस्ती सम्राट यांचा सन्मान करण्यासाठी विनंती शैलेश चंदुरकर अनिल पाटील यांना. शैलेश चंदुरकर अनिल पाटील. सन्मान चिन्ह राजर्षी शाहू महाराज यांचं चरित्र ग्रंथ. सत्काराचं स्वरूप शैलेश चंदुरकर अनिल पाटील यांच्या हस्ते कुस्ती सम्राट पैलवान असलम काझी यांचा सत्कार. यानंतर मंचावर उपस्थित असणाऱ्या पोलीस क्षेत्रातील सगळ्यात देखणं नाव आमचे मार्गदर्शक आदरणीय मिरज विभाग दयानंद निकाळे आणि अभिजित येरुडकर यांना विनंती आपण पुढे यावं. माननीय प्रनिल गिल्डा यांचा यथोचित सन्मान. माननीय प्रनिल गिल्डा साहेबांचा सत्कार दयानंद निकाळे आणि अभिजित येरुडकर यांच्या हस्ते. कविता ननवरे ज्यांची कविता वाचता वाचता बऱ्यापैकी इथला रसिक हा मंत्रमुग्ध होऊन जाईल इतक्या ताकदीची कविता ज्यांनी लिहिली अशा कविता ननवरे यांचा सन्मान. सौभाग्यवती सविता दिग्विजय देसाई, विद्याराणी युवराज पाटील आणि भाग्यश्री उमेश काळभोर यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मंचावरती यावं. ऊर्जा परिवाराच्या या महिला सदस्य आहेत. यानंतरचा सन्मान आरोग्य क्षेत्रामधलं ज्यांचं काम पवन सर यांचा सत्कार गोपाळ गुरव आणि संदीप पाटील या दोघांनाही विनंती आहे की त्यांनी हा सत्कार संपन्न करायचा. हा लवकरात लवकर या. खरं तर सर हे सगळं संयोजन विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून होत आहे. थोडं नियोजनात इकडे तिकडे काहीतरी झालं तर विद्यार्थ्यांची चूक भूल शिक्षक म्हणून फार आदरानं तुम्ही समजून घ्याल. डॉक्टर सर्जेराव पाटील सर यांचा सन्मान या ठिकाणी ऊर्जा परिवाराचे सदस्य प्रसाद झोळे ग्रामसेवक. यानंतर साईराज बिल्डर्सचे प्रमुख आदरणीय धनंजय पाटील सर यांचा सन्मान. आमचे कर निर्धारण अधिकारी ऊर्जा परिवाराचे खंदे समर्थक ओंकार बजागे सर यांना विनंती आहे की त्यांनी मंचावरती येऊन सन्मान करावा. अतिशय देखण्या अशा सहकार्यामुळे इतका मोठा मंच असा सजला, त्याच्यामध्ये फार मोठी आणि मोलाची भूमिका सरांनी. यानंतर प्राचार्य डॉक्टर एस जी किल्लेदार सर या दोघांनाही विनंती आहे की त्यांनी मंचावरती या. खरं तर आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून ही ज्ञानगंगा जी बहुजनांच्या दारापर्यंत पोहोचली पाहिजे
आणि इथला तरुण हा सशक्त जितका बनेल तितकाच तो ज्ञानाने समृद्ध सुद्धा बनला पाहिजे अशी भावना ज्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी असते, ती भावना एका चळवळीमध्ये रूपांतरित ते सतत करत असतात. उल्लेख नाही या एका अटीवर सदैव आमच्या सोबत उभे असणारे आणि अल्पकाळामध्ये युवा उद्योजक म्हणून ज्यांनी भरारी घेतली असे श्री खंडोबा राईस उद्योग समूह सातार्डे तालुका पन्हाळेचे प्रमुख शेखर लोंढे यांचा सन्मान अमर पाटील बेलवळे आणि संदीप केसरकर यांच्या अमृत हस्ते शेखर लोंढे यांचा सत्कार. वडव्यामध्ये गारव्यासारखा पण आमच्या ऊर्जा मैत्रीचा खरा गारवा आदरणीय शेखर लोंढे यांना मी सन्मानित करत आहोत. मान्यवर उपस्थित आहेत, त्यांची मी नावं घेईन. आपण कृपया सत्कार स्वीकारायला मंचावरती यावं. श्रावस्ती हॉस्पिटल कोल्हापूरचे डॉक्टर संदीप श्रावस्ती, रहाटे ऑर्थोपेडिक सेंटर कोल्हापूरचे डॉक्टर वैजनाथ रहाटे यांचे प्रतिनिधी जर हजर असतील तर कृपया त्यांनी मंचावरती यावं. यानंतर पैलवान अमर पाटील महेकर, पैलवान खंडाई कोल्हापूर यांना विनंती कृपया आपण मंचावरती यावं. मी नावं घेतोय सर्वच मान्यवरांची, कृपया आपण मंचावरती यावं. माननीय अरुण पाटील विमा सल्लागार, पैलवान अमर पाटील महेकर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान निलेश झोरे, सागर डोबाळे यांना विनंती आपण हा सत्कार करावा. ऑक्टोबरच्या उष्णतेमध्ये सुद्धा थंडाईनं कोल्हापूरला गारवा देणारा आमचा पैलवान मित्र अमर पाटील, जोरदार विमा सल्लागार माननीय अरुण पाटील, सोने चांदी उद्योजक कोल्हापूरचे माननीय सुनील जाधव पाटील यांना विनंती आपण पुढे यावं. आपल्या हस्ते हा सत्कार होतोय. संग्राम पाटलांना विनंती. संग्राम पाटील कोल्हापूरकरांच्या जिभेवरती आहे, इथून पुढे ते राहणार आहे असे सिटी समोसा कोल्हापूरच्या हस्ते हा सत्कार होतोय. प्रदीप गोपाळ ज्यांनी अक्षरांची पेरणी केली आणि प्रतिभेचं काव्य निर्माण झालं, आमच्या विनंतीला मान देऊन राज्यभरातून राज्याबाहेरून जे कवी कवयित्री इथं आले त्यांचा यथोचित सन्मान करणं ऊर्जा मैत्रीची जबाबदारी कर्तव्य आहे आणि त्या सत्काराचा आपण आदरपूर्वक स्वीकार करावा. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रणधीर शिंदे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्घाटक माननीय विजय चोरमारे सर यांना विनंती करतो आपल्या अमृत हस्ते आपण येणाऱ्या पिढीत साहित्य कवितेची पेरणी करणाऱ्या सर्व मान्यवर निमंत्रित कवी कवयित्रींना सन्मानित करावं. मी पहिलं नाव घेतोय पूजा भडांगे बेळगाव. पूजा भडांगे बेळगाव यांच्या हस्ते आपल्याला सन्मानित केलं जाते. ही जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपली देखणी पेलेल याबद्दल लोकराजा परिवार अत्यंत आदराने आणि आशेने आपल्याकडे पाहतो आहे. सन्मानित करत आहोत. यानंतर बुलढाण्याहून आलेले आमचे बंधू विशाल मोहिते यांना विनंती आपण मंचावरती यावं. करणारच आहे. विशाल मोहितेचा सत्कार होतोय. मी विनंती करतो विनय पाटील कमांडर जळगावहून आलेले कमांडर आणि कवी असणाऱ्या विनय पाटील यांचा जोरदार टाळ्यांनी आपण यशस्वी सत्कार करूया. प्रदीप बिंदा यांच्या अमृत हस्ते हा सन्मान होत आहे. कवयित्री कविता ननवरे यांच्याही अमृत हस्ते हा सत्कार होतोय. यानंतर वेगवेगळ्या विशेषणांना आपल्या कृतीने समृद्ध करणारा हा आमचा प्रशांत ठाकरे, आडनाव ठाकरे आहे त्यामुळे कर्तृत्व निर्विवाद आहे. साहित्यातले हे आमचे ठाकरे आदरणीय प्रशांत भाऊ अकोला. यानंतर प्रमोद घोरपडे, त्याचा परीघ मोठा होत राहो. प्रमोद घोरपडे यांचा सन्मान असलम मामा यांना मी विनंती करतो. असलम मामा आणि मान्यवर सर्वांनीच आपण तो सन्मान करावा. देशाबाहेर नेणार आहे. एक निवेदक आहे, उत्तम कवी आहे, प्राध्यापक आहे आणि दुसरा या मातीशी इमान राखणारा गझलकार आहे. अशा दोन लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराच्या कोहिनूर हिरांना मी एकाच वेळेला मंचावरती बोलवतोय. निवेदक रोहित शिंगे आणि गझलकार विश्वास पाटील यांना. लोकराजांचा वारसा तुमच्या वाणीतून यथार्थपणे पुढे जाईल त्यांना नमन करून हा सत्कार ते स्वीकारत आहेत.
आहेत अध्यक्ष डॉक्टर रणधीर शिंदे सर, प्रमुख पाहुणे विजय चोरमारे यांना विनंती, या दोघांचाही यथोचित सन्मान लेखनीशी प्रामाणिक राहिलेल्या दोघांच्या अमृत हस्ते या ठिकाणी करत आहोत। रोहित आणि विश्वास, तुमच्या या साहित्याची परंपरा अशीच उज्ज्वल बहरत राहो, ही ऊर्जा मैत्री आणि हा लोक राजा परिवार सदैव तुमच्या मागे आधारस्तंभ म्हणून उभा आहे, मित्र म्हणून उभा आहे। उद्घाटक व प्रमुख पाहुणे माननीय विजय चोरमारे साहेब, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना विनंती करत आहोत। सगळ्यांना नमस्कार। लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या काव्यांगण या निमंत्रितांच्या कवी संमेलनासाठी उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माझे मित्र, मराठीचे ख्यातनाम समीक्षक रणधीर शिंदे, मंचावर उपस्थित असलेले असलम काझी, प्रेमी गिल्डा, कविता ननवरे, बंटी सावंत, या कार्यक्रमाचे सर्व पुरस्कर्ते, ऊर्जा मैत्री परिवाराचे सर्व ऊर्जावान सदस्य आणि ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळेजण इथं उपस्थित आहात असे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले युवा कवी कवयित्री आणि उपस्थित रसिक श्रोते हो। जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही। खरं तर हा विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलण्याचा कार्यक्रम आहे, त्या दृष्टीनं त्यामुळं माझ्या दृष्टीनं या कार्यक्रमाचं महत्त्व खूप वेगळं आहे। समाज चालत असतो, समाजात अनेक घटना घडामोडी घडत असतात, पण समाजातलं वाढतं प्रदूषण रोखण्याचं काम सांस्कृतिक क्षेत्राच्या मार्फतच होत असतं आणि लोकराजा ऊर्जा मित्र परिवारानं ही जाणीव ठेवून गेल्या वर्षीपासून हे कवी संमेलनाचं आयोजन करण्यात सुरू केलेलं आहे। मला वाटतं एकूण कोल्हापूरच नव्हे तर ज्या कार्यक्षेत्रात हा ऊर्जा मित्र परिवार काम करतो आणि जिथं जिथं या परिवाराचे सदस्य काम करतात तिथलं एकूण प्रदूषित झालेलं पर्यावरण सुधारण्याचं काम ही सगळी मंडळी करत आहेत। त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या कामाला मनपूर्वक शुभेच्छा देतो। मित्रहो, इथं उल्लेख सुरुवातीला झाला की विद्यापीठात 2010 नंतर बाहेर पडलेले सगळे विद्यार्थी आणि त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येऊन या ऊर्जा मित्र परिवाराची सुरुवात झाली। म्हणजे देशात 2014 नंतर जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा एक प्रचंड असा विकास झालेला आहे आणि त्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जे काही देशात प्रचंड मोठं प्रदूषण झालेलं आहे, सत्ताधाऱ्यांच्या संरक्षणानं ते प्रदूषण वाढत चाललेलं आहे आणि यांनी सुरुवातीलाच सहयोजकांनी सांगितलं की वाढत्या प्रदूषणाला एक विधायक प्रतिवाद करण्याचं काम लोकराजा ऊर्जा मित्र परिवार करतोय आणि मला वाटतं त्यांनी आपल्या कामातून आजच्या या समारंभातून नव्हे तर त्यांनी ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या गोष्टींच्या एकूण आपण नजर टाकली तर लक्षात येतं की ही सगळी तरुण मंडळी म्हणजे अवतीभोवतीचं प्रचंड प्रदूषित झालेलं वातावरण आणि त्या प्रदूषित झालेल्या वातावरणात बहकलेली मोठ्या संख्येनं असलेली पिढी ते पाहिल्यानंतर ज्यावेळी विचारी माणसाला वैफल्य येतं त्यावेळी मला वाटतं अशा काळात हा अत्यंत दिलासा देणारा, मनाला उभारी देणारा कार्यक्रम आहे। त्याबद्दलही मी लोकमित्र ऊर्जा परिवाराला मनापासून धन्यवाद देतो। मी बऱ्याच वक्तृत्व स्पर्धांच्या परीक्षणाला पूर्वी जायचो, आता कमी केलं, वेळ नसतो त्यामुळे। तर जवळपास निम्म्या स्पर्धकांच्या भाषणात एक उल्लेख असायचा, तुम्ही मला तरुणांच्या ओठावर, तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावर कुठली गाणी आहेत सांगा, मग मी तुमच्या देशाचं भवितव्य काय सांगतो। म्हणजे इतकं भोंगळ वाक्य मी कधीच ऐकलेलं नाही। म्हणजे जर आपण हजारोंच्या संख्येने गणपतीत नाचणारी पोरं आणि पप्पी दे पारुला ही यासारखी गाणी, तत्सम गाणी ऐकतो आणि जर तुमच्या ओठावर देशप्रेमाची गाणी असतील तरच तुम्ही फार काहीतरी चांगलं घडवणार असता, असा एक समज पेरण्याचा प्रयत्न होतो। मला वाटतं हा भेदाभेद आहे, हा भेदाभेद सुद्धा त्याच्या पलीकडे जाण्याची गरज आहे।
कारण जो मनुष्य देशप्रेमाचा आधार घेऊन बोलतो तो पहिला बदमाश असतो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. कारण कुणी सीमेवर काम करणारा सैनिक कधी स्वतःहून सांगत नाही मी देशासाठी काम करतो, तो करतच असतो. इथं ज्यावेळी मेनहोल मध्ये घुसून आत शिरून सफाई करणारा कर्मचारी असतो तो सुद्धा तेवढं देशासाठी काम करत असतो. इथं प्रामाणिकपणे शिकवणारे शिक्षक असेल, प्रामाणिक काम करणारे सरकारी अधिकारी असतील, ही सगळी मंडळी देशासाठी काम करत असतात. पण जे खरोखर काही करत नाही, ज्यांना काही करायचं नसतं, ती मंडळी मात्र देशात राष्ट्र प्रथम, देश प्रथम असं काहीतरी सांगून हे म्हणजे काय हे कधीच त्यांनी सांगत नाही. देशासाठी काम करायचं. मला वाटतं प्रत्येकानं आपापली जबाबदारी नीट पार पाडणे हेच देशासाठी उत्तम काम असतं. पण मुळात आपली जबाबदारी टाळून इतरांच्याकडे बोट दाखवण्यासाठी या देशप्रेमाचा आधार घेतला जातो. परवा नारायण मूर्तींचं कालचं एक भाषण आलंय, तुम्ही वाचलं असेल, की तरुणांनी देशासाठी आठवड्याला 70 तास काम करायला पाहिजे. म्हणजे यांना प्रचंड संख्येनं राबणारे वेठबिगार हवे. माझ्यासारख्याचं म्हणणं असं आहे की 70 काय 80-90 तास काम करायची तयार आहे. आधी इथल्या तरुणांच्या हाताला, लाखो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम द्या. इथं किमान अनेक लाख, भारतासारख्या देशात लाखो तरुणांच्या हाताला काम नसताना एक देशातला एक मोठा उद्योगपती म्हणतो की तरुणांनी 70 तास आणि ते देशासाठी काम करायला पाहिजे. म्हणजे देशासाठी काम करायला पाहिजे म्हणजे यांची वेठबिगारी करायला पाहिजे असा त्याचा दुसरा अर्थ होतो. हाही आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. मला वाटतं आजचा काळ हा लिहिणाऱ्यांच्यासाठी खूप आव्हानात्मक काळ आहे. म्हणजे इतका कठीण काळ देशाच्या स्वातंत्र्यानंतर लिहिणाऱ्यांच्यासाठी कधीही आलेला नव्हता असं मला वाटतं. आणीबाणी येऊन गेली, पण आणीबाणी ही सुद्धा घटनात्मक कृती होती हे लक्षात घ्यावं लागतं. आणीबाणीचं समर्थन करण्याचं कारण नाही, आणीबाणी चुकीचीच होती. माणसाच्या स्वातंत्र्यावर बंधनं घालणारी कुठलीही कृती चुकीची असते. त्या दृष्टीनं आणीबाणी ही चुकीचीच होती. पण त्यापेक्षाही अधिक आव्हानात्मक आणि त्यापेक्षाही अधिक कठीण असा आजचा काळ आहे. आणि अशा काळात मला वाटतं हस्तक्षेप करणं ही लिहिणाऱ्या, विचार करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. कवी संमेलन आहे म्हणून सांगतो, कवींची ही प्राथमिक जबाबदारी आहे की आजच्या या काळात आपण हस्तक्षेप करायला पाहिजे. आजच्या काळात एकूण विविध प्रश्नांच्या संदर्भात भूमिका घ्यायला पाहिजे. तुम्ही प्रेम कविता लिहा, तुम्ही निसर्ग कविता लिहा. प्रत्येकाचा कविता लिहिताना एक प्रकृती धर्म असतो, त्या प्रकृती धर्मानुसार प्रत्येकानं लिहावं. सगळ्यांनीच काही अशी भूमिका घेणारी कविता लिहायला पाहिजे असं नाही. पण ज्या वेळी भूमिका घेण्याची वेळ येईल त्यावेळी लेखक म्हणून, कवी म्हणून प्रत्येकाने भूमिका घ्यायला पाहिजे. आणि जर तुम्ही भूमिका घेत नसाल तर तुमच्या कविता किंवा तुम्ही काय लिहितं ते बंबात घालण्याच्या योग्यतेचं असतं असं मला वाटतं. लोकराजा शाहू महाराजांच्या नावाचा मंच आहे आणि मला वाटतं हा ग्रुप शाहू महाराजांच्या समजून घेऊन, म्हणजे आपण जो मागे टॅग लावतो, आपण ज्यांना प्रेरणास्थान मानतो ते कोण आहेत, काय आहेत हे समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. आणि हा लोकराजा ऊर्जा मित्र परिवार हा शाहू महाराजांना समजून घेणारा, समजून घेऊन काम करणारा ग्रुप आहे असं मला वाटतं. मित्रहो, गेल्याच आठवड्यात तोफखान यांचं शाहू महाराजांच्या आठवणींचं एक पुस्तक वाचत होतो. रात्री 12-12:30ची वेळ होती, आता वाचत बसलो होतो. तर तिथं शाहू महाराज या तोफखान यांना एकदा सांगत होते एकदा असे की म्हणजे माझ्याकडं नाही, मला लोक नावं ठेवतात राजा म्हणून, माझ्याकडं नाही सौंदर्य दृष्टी, पण मला इथं माझ्या राज्यातला अतिशय सामान्यातला सामान्य माणूस जिथं त्याच्या 2 वेळच्या भाकरीची पंचायत आहे तिथं मला सौंदर्य दृष्टीचा बडेजाव मिळवता येईल. शाहू महाराजांनी वडणग्याजवळ घर बांधायला काढलेली होती. फाशेपारधी, ज्या फाशेपारध्यांच्यावर गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का मारलेला होता त्या फाशेपारध्यांना त्यांनी शाहू महाराजांनी घराच्या बांधकामावर ठेवलेलं होतं. त्यांना कुठलंही प्रशिक्षण नाही, गौंडी कामाचं प्रशिक्षण नाही, कसलं प्रशिक्षण नाही, चोऱ्या माऱ्या करण्याचा पारंपरिक व्यवसाय. पण त्या माणसांना विश्वास देऊन शाहू महाराजांनी पोटाशी धरलं. तर त्यांना तिथं घर बांधायच्या कामावर ठेवलं. ते असं काहीतरी अशा वाकड्या तिकड्या भिंती उभ्या करायचे. मोठा पाऊस आला, मे महिन्यात वळवाच्या पावसातच घरं पडून जायची. लोक म्हणायचे त्या राजाचं डोसकं फिरलंय.
राजा हे संस्थांचे लोकांचे पैसे वाया घालवायला लागले. शाहू महाराजांचं त्यावेळेचं म्हणणं असं असायचं किंवा शाहू महाराजांची त्यामध्ये भूमिका अशी असायची, चोऱ्या माऱ्या करण्यात गुंतलेले हात मी इथं कामात गुंतवतोय, त्यांना त्यापासून परावृत्त करून त्यांना कष्टाची भाकरी करायला देतोय. माझ्या दृष्टीनं त्यांना हे काम मिळणं महत्त्वाचं, माझ्या दृष्टीनं मोठ्या इमारती बांधणं महत्त्वाचं नाही. शाहू महाराजांच्याकडे फार मोठ्या अशा अनेक राज्यात देशातल्या इतर संस्थानांच्याकडे ते आलिशान गाड्या असायच्या. महाराज म्हणायचे माझ्याकडे मला असल्या गाड्यांची गरज नाही, माझ्याकडं अशी एक गाडी घेण्याऐवजी मी अशा 8-10 गाड्या घेतो. माझ्याकडं कुणाचं लग्न असतं, कुणाकडं कार्य असतं, त्यांना 4 गाड्या पाहिजे असतात. मग अशा लोकांनासाठी माझ्या गाड्या उपयोगात येतात. असा हा सामान्य माणसासाठी तळागाळातला माणूस हाच केंद्रस्थानी ठेवून काम करणारा राजा होता. आणि मला वाटतं त्या राजाच्या नावानं सुरू झालेला हा ऊर्जा मैत्री परिवार सुरुवात आहे. हा 2रा वर्षाचा कार्यक्रम आहे. तुम्ही काम अनेक वर्ष करीत असला तरी तुमचं काम आता लोकांच्या नजरेपुढे यायला लागलेलं आहे. मला वाटतं हे शाहू महाराजांनी जी दिशा दिलेली आहे, म्हणजे महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर त्याच्याही आधी जायचं झालं तर आपला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी एक उतरंड आहे. ती उतरंड लक्षात घ्यावी लागते. महात्मा फुले यांनी जे विचार मांडले ते महात्मा फुलेंचे विचार राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात राजा म्हणून काम करताना आपल्या कृतीतून त्यांची अंमलबजावणी केली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते भारतीय संविधानात समाविष्ट केले. त्यामुळं या देशाला संविधानाच्या माध्यमातून जगातला एक सर्वश्रेष्ठ ग्रंथ मिळाला. खरं तर ही जी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही परंपरा आहे. ही परंपरा आणि हे विचार घेऊन जर आपण पुढं गेलो तर जे आपल्या अवतीभोवतीचं वाढलेलं प्रदूषण आहे ते प्रदूषण कमी होईल, प्रदूषण नष्ट होईल, एक निरोगी समाज निर्माण होईल आणि समाजातलं वातावरण अतिशय निर्मळ होत जाईल असा विश्वास मला यासाठी वाटतो. असा विश्वास तुमच्या कामातून मला मिळतो. बोलायचं म्हटलं तर खूप वेळ बोलता येईल, पण आणखी काही लोकांना बोलायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं महाराष्ट्रातून 8 महत्त्वाचे कवी आलेले आहेत. त्या कवींना तुम्हाला ऐकायचं आहे. त्या कवींना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. माणसाला शब्दांच्या फांद्या फुटायला लागल्या की अवयवांचा बोज हलका होतो असं म्हणतात आणि ते तितकंच खरं आहे. सरांचं मत असं होतं की समाजामध्ये एखादी अव्यवस्था जर का वाढायला लागली तर त्याला टोकदार प्रश्न विचारणारा कवी या मातीमध्ये जन्माला आला पाहिजे आणि त्यानं भूमिका घेऊन लिहिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं एक विधान या क्षणाला मला आठवतंय. बाबासाहेब म्हणायचे की समाजामध्ये जर का अव्यवस्था वाढायला लागली ना तर ती अव्यवस्था संपवायच्या नादाला लागू नका. व्यवस्था अशी बळकट करा की अव्यवस्था झाकली गेली पाहिजे. आजच्या या कालखंडामध्ये या संपूर्ण परिवारातनं मला एक तो सूर कायमस्वरूपी दिसत आलाय. ही सुद्धा माधुकरी आहे, पण ही सद्गुणांच्या दारातली माधुकरी आहे. ही सद्गुणांच्या दारातली माधुकरी मागण्याची तयारी इथल्या प्रत्येक मातीतल्या जर का व्यक्तीनं ठेवली तर अशा अव्यवस्था कितीही बळावू देत. कोल्हापूरचा रेफरन्स घेऊन हे वाक्य बोलतोय. शाहू महाराजांचे विचार हे कायमस्वरूपी या मातीमध्ये तेवत राहतील. यानंतर ज्या कुस्तीला राजाश्रय दिला गेला असं मी मगाशी म्हणालो आणि शाहू महाराजांनी अखंड हयातभर त्या कुस्तीची जागी ठेवली, ती कुस्ती टिकली पाहिजे म्हणून प्रयत्न केले. त्या कुस्ती संदर्भात बोलण्यासाठी आज मंचावरती जे उपस्थित आहेत, ज्यांच्या उपस्थितीला फार मोठं वजन आहे, ते आदरणीय असलम मामा यांना विनंती आहे की त्यांनी अगदी मोजक्या 2 मिनिटात आपलं जे मनोगत आहे ते व्यक्त करावं. आदरणीय असलम मामा. सर्वांना नमस्कार. प्रथमतः काव्यांगण 2023 लोकराज्य ऊर्जा मैत्री परिवाराने हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला माझ्याकडून शुभेच्छा. आणि अशा एक चांगल्या कार्यक्रमाला मी पहिल्यांदा आलो आहे. कारण आमचं क्षेत्र वेगळं आहे आणि हे क्षेत्र पूर्ण विरोधाभास असल्यासारखं. परंतु मला बोलता येत नाही जास्त, परंतु मी मतींच्या संदर्भात मतींची चर्चा करत असताना या ऊर्जा मैत्री परिवाराचं काम मी ऐकत असतो, त्याच्याकडून ऐकतो मी. तर आपण समाजात लोकांचं देणं लागतो. आपण संसार तर सगळ्याला करायचा आहे. कोण किती दिवस जगला, कसा जगला ह्याला फार महत्त्व आहे.
तुम्ही आयुष्यात येऊन पैसे मिळवचाल काय करचाल, पण तुम्ही ज्या शाहू महाराजाच्या नगरीत तिथं शिकला आणि त्याचं आदर्श घेऊन, शाहू महाराजांचा आदर्श घेऊन आपण समाजासाठी काहीतरी करत राहिलं पाहिजे, ह्याची प्रेरणा घेऊन तुम्ही जे काम करताय ते फार मोलाचं काम आहे. आणि फक्त शाहू महाराजाला भाषणापुरतंही त्याचा वापर न करता त्याचं आत्मसात करून त्यांचं काहीतरी गुण 1-2% जरी प्रत्येकाने घेतलं तर हा समाज चांगल्या प्रकारे सुधारणार आहे. आणि तुमचा जे ऊर्जा परिवार आहे त्यामध्ये आम्हाला काय काम करता आलं तर तुम्ही आमच्याकडून सांगा, आम्ही त्यात काम करू. आणि आम्ही कुस्ती क्षेत्रात, तुम्ही ह्या कुस्ती क्षेत्रातही लक्ष घालावं अशी विनंती करतो. आणि आमच्यासारख्या लहान माणसांची काही मदत लागली तरी आम्ही 100% आमचा प्रयत्न करू. आणि भविष्यात असंच ऊर्जा मित्र परिवार असंच भरत जावं, देशात पातळीवर तुमचं कार्य होवं अशी शुभेच्छा देतो. आणि धन्यवाद मामा. असलम मामा बोलताना म्हणाले आमच्यासारख्या लहान माणसाचं. खरं तर याचा अर्थ विरुद्धार्थी घ्या, कारण मामांच्या सारखा माणूस मैदानात आल्यानंतर जी छाप उमटवत होतं ते आम्ही कित्येक वेळेला रसिक म्हणून बघितलेलं आहे. आज तुम्ही शब्दांच्या मैदानात तितक्याच ताकदीने उभा राहिलात. यानंतर मंचावरती अत्यंत एक देखणं व्यक्तिमत्व उपस्थित आहे आणि पोलीस म्हणजे खाकी अंगावरती घेऊन बरेच सामाजिक उपक्रम अत्यंत नेटाने त्यांनी पार पडले असे आदरणीय प्रणित किंदा साहेब, त्यांना विनंती आहे त्यांनी ही अगदी 2च मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. आदरणीय व्यासपीठ, 2च मिनिटं असल्यामुळे सगळ्यांची नावं घेण्यात मी वेळ घालणार नाही. जास्तीत जास्त सगळ्यांशी संवाद साधण्याचा मला जो हा चान्स मिळाला, जी संधी मिळाली त्याचा मी फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल. सगळ्यात प्रथम आयोजकांचं मनापासून कौतुक आहे आणि आभार वैयक्तिक स्तरावर आहे की आपण आम्हाला इथे आमंत्रित करण्याचे पात्र समजलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीची ताकद, मतीची ताकद, लेखणीची ताकद, खुर्चीची ताकद आणि विचारांची ताकद एकत्र करून हे व्यासपीठ तुम्ही उभं केलं, त्याबद्दल तुमचं कौतुक. येण्याचा हेतू हे स्पष्ट करणं गरजेचं असतं, कारण कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस एक प्रश्न काय मी स्वतःला विचारतो, व्हॉट इज इन इट फॉर मी. त्यामध्ये माझ्यासाठी काय स्वार्थ आहे, स्वार्थी विचार आहे पण अतिशय कामाचा आहे असं मला वाटतं. माझा येण्याचा वैयक्तिक हेतू हा स्वार्थ आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद सार्थ करण्यासाठी काम करत असताना रोजच्या दैनंदिन आमच्या कामकाजामध्ये खलशी आमचा संबंध जास्त येतो. सदशी ज्यावेळेस संपर्क, संवाद आणि संबंध जोडण्याची संधी येते त्यावेळेस ते आम्ही नाकारत नाही. तर नावाच्या प्रमाणेच ऊर्जेशी मैत्री आणि मैत्रीची ऊर्जा फील करण्याचा हे व्यासपीठ हा चान्स मला मिळाला म्हणून मी इथे आलेलो आहे. आवड, अक्षर, ओळी, अनुभूती, अभ्यास, अनुभव, आवाका, आत्मीयता, आपलेपणा ह्या सगळ्यातून एकत्र जे होतं त्यातून कुठेतरी निर्माण होते कविता. आणि वाक्यम रसात्मकम काव्यम असं कोणीतरी आधीच म्हटलेलं आहे, ते काही वावगं नाही. त्यातही संगीत, साहित्य, सुगंध आणि सौंदर्य ह्याचा वेळ म्हणजे तारुण्य. आणि हे वेळ ज्याच्यामध्ये आहे तो तरुण आणि ते वेळ आपल्या सगळ्यांमध्ये आहे म्हणून कदाचित आज आपण इथे उपस्थित आहोत. तारुण्यसुलभ भावना आणि ते व्यक्त होण्याचे भरपूर मार्ग असतात. तर कवितेच्या संबंधी बोलत असताना आपल्या इतका अभ्यास किंवा अनुभव माझा नक्कीच नाही. जे काही मायनर ऑब्झर्वेशन आहे त्यामधून मला असं वाटतं की वाक्यम रसात्मकम काव्य ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह मधून एखादी गोष्ट मांडल्या जाते. एखादा व्यक्ती ताजमहल बघून म्हणतो साहिर लुधियानवी सारखा की एक अमीर शहनशाह ने अपनी दौलत का सहारा लेके हम गरीबों की मोहब्बत का मजाक उडाया है. आणि त्याच वेळेस त्याच्यासोबत असलेला त्याचा एक कॉन्ट्रॅक्टर मित्र म्हणतो की ह्याला सिमेंट किती लागला असेल, आता संगमरवर कुठून आणला असेल. पर्स्पेक्टिव्ह मॅटर करतात. तसंच कवितेच्या बाबतीत सुद्धा पर्स्पेक्टिव्ह फार मॅटर करतात, फार महत्त्वाचे असतात. प्रेम ही तारुण्यसुलभ भावना ह्यावर आजपर्यंत शेकडो कवींनी, मला तर वाटते ॲडम आणि इमनी सुद्धा कदाचित एखादी कविता त्यांच्या वेळेस लिहिली असेल, कदाचित ती साईन लँग्वेजमध्ये असेल. तर तिथपासून कवितेचा हा उगम आहे आणि प्रवास आहे. कुणीतरी म्हटलं आहे प्रेमकर बिल्लासारखं वाणावरती पोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. त्याच वेळी प्रेमाबद्दल दुसऱ्या कोणीतरी लिहिताना कुमार विश्वासारखा एखादा व्यक्ती म्हणतो कोई दीवाना कहता है कोई पागल समझता है मगर धरती की बेचैनी को बस बादल समझता है. हे त्यांचं प्रेम. त्यानंतर कुणीतरी असं म्हणतंय श्रीराम प्रभू ज्यावेळेस लंकेला पोहोचले, सोन्याची लंका त्यांनी बघितली, त्यावेळेस आनंद होण्याऐवजी त्यांच्या मनात दुःखाची एक लकीर आली. ते लक्ष्मणाला म्हटले
अपि स्वर्गमयी लंका न मे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गात बी घरी असी, ते त्यांचं प्रेम. त्याचप्रमाणे एक फार सुंदर विवेक कौटिल्य म्हणून कवी आहेत, फार सुंदर लिहितात ते. त्यांनी लिहिले, तू चंद्रकला की चपल चाल, तू चंद्रकला की चपल चाल, चलचित्र चारू चंचल समान, तू अनघ अनश्वर अंतरिक्ष अंतस अनंत जाज्वल्यमान. तू चंद्रकला की चपल चाल, चंचल चारू चलचित्र चारू चंचल समान, तू अनघ अनश्वर अंतरिक्ष अंतस अनंत जाज्वल्यमान. तू सरल सामान्य स्वयं में शुद्ध शांत सरिता जैसी, तू प्रेम पत्र के प्रथम पृष्ठ पर लिखी हुई कविता जैसी. एवढ्या सुंदर पद्धतीने त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये प्रेम लिहिलेलं आहे. हे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आज इथं नक्कीच ऐकायला मिळतील. आणि परत एकदा आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी मला ह्या अनुभूतीसाठी पात्र ठरवलं. आणि भाऊसाहेब पाटणकर कायम त्यांच्या मैफिलीच्या सुरुवातीला म्हणायचे की तुमच्या अंतकरणातला वाह जो आहे तो अंतकरणापासून ओठापर्यंत आणण्याची जबाबदारी माझी, आणि तो वाह एकदा ओठापर्यंत आला की ती माझ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. तर सर्व रसिक श्रोते कदाचित ह्या 8ही जणांना अशीच दाद देतील, यामध्ये काही शंका नाही. परत एकदा मला इथं बोलवलं त्याबद्दल आभार म्हणून मी माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे सरांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. लोकऊर्जा मैत्री परिवार यांच्या वतीनं काव्यांगण 2023 कवी संमेलन, या कवी संमेलनाचे उद्घाटक मराठीतले ज्येष्ठ पत्रकार आणि ज्यांनी स्वतःच्या लेखनानं त्याला एक वेगळा सामाजिक हस्तक्षेपाचा वेगळा आयाम दिला, आणि कवी विजय चोरमारे, असलम काजी पणीलगिंडला, त्यांचं आत्ताच म्हणजे स्वतंत्र कवितेवर त्यांचं व्याख्यान ठेवायला इतकं सुंदर ते कवितेविषयी बोलले. समरसिंह साळवे, कविता ननवरे, बंटी सावंत, डॉक्टर सर्जेराव पाटील, धनंजय पाटील, सतीश देसाई, मतीन शेख, राजेश पाटील, उमेश, आणि मुख्य म्हणजे ज्यांच्या कविता तुम्ही ऐकणार आहात ते पूजा भडांगे, रोहित शिंगे, प्रशांत ठाकरे, विशाल मोहिते, प्रमोद घोरपडे, विश्वास पाटील, विनय पाटील आणि रत्नमाला शिंदे. एक 5 ते 7 मिनिटांमध्ये मी तुमच्या आणि कवींमधला हस्तक्षेप, कारण कवींनाही टेन्शन आलं असेल आणि तुम्हालाही टेन्शन आलं असेल की हे गद्य कधी संपणार आहे. कवितेच्या एका वेगळ्या माहोलमध्ये तुम्हाला जायचं आहे, तर ते 5-1 मिनिटांमध्ये या निमित्तानं 2-3 फक्त निरीक्षणं मी मांडणार आहे की तरुणांचा इतका उत्साही आणि उत्स्फूर्त स्वरूपाचा गट सामाजिक जीवनामध्ये विधायक स्वरूपाचं, रचनात्मक स्वरूपाचं काय करू शकतं, आणि एका शैक्षणिक परिसरामध्ये एकत्र आलेल्या मुलांचा हा समूह कवितेच्या प्रेमाविषयी, वाङ्मयाच्या प्रेमाविषयी, समाजाच्या सामाजिक आरोग्य अशा पातळीवरती काम करणारा एक चांगला मैत्रीचा गट निर्माण होतोय, ही एक सकारात्मक अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि ज्या पद्धतीनं विजय ज्या पद्धतीने म्हणाला की ज्या प्रकारची सामाजिक आणि राजकीय पडझड आणि एक प्रकारचं निराशेचं आणि उद्विग्न करणारं वातावरण आपल्या सभोवताली असणारा या कवितेच्या निमित्तानं आपण काहीतरी नवं करू शकतो, नवं पेरू शकतो, याची अखंड ऊर्जा तुमच्या या सळसळण्यामध्ये, आणि इतकी मोठी गर्दी कवितेसाठी, कवितेवर प्रेम करण्यासाठी सगळी इतकी गर्दी एकत्र करत आहात आणि हा कवितेचा उत्सव मोठ्या आनंदानं साजरा करत आहात. ही कविता अधिक लोकांपर्यंत जावी, ती अधिक पसरावी, अधिक सामाजिक जीवनामध्ये तिचं एक चांगलं बीज पडावं, या ध्येयनिष्ठ धारणेनं हा सगळे तुम्ही काम करत आहात. मला आठवतं म्हणजे सांगतोय घटना की 1932 साली कोल्हापूरमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं होतं. त्यावेळेस अखिल भारतीय हे नाव नव्हतं, मराठी साहित्य संमेलन नाव होतं. जिल्हाधिकारी आज जिथं कार्यालय आहे तिथं ते संमेलन झालं होतं, आणि या संमेलनाचे अध्यक्ष होते महाराजा सयाजीराव गायकवाड, आणि स्वागत अध्यक्ष होते छत्रपती राजाराम महाराज, आणि ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष होते पंजाबराव देशमुख, भास्करराव जाधव, अशी फार मोठी दिग्गज मंडळी त्या साहित्य संमेलनामध्ये होती. आणि कवी संमेलनाचे अध्यक्ष होते भा.रा. तांबे. प्र.के. यात्री यांनी आपल्या आयुष्यातली पहिली कविता कोल्हापूरच्या साहित्य संमेलनामध्ये वाचली, आणि तिथून ते कवी म्हणून केशव कुमार म्हणून नावारूपाला आले. हे संमेलन पहाटे 3-3:30 पर्यंत चालू होतं. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता आणि हे संमेलन बंद करावं असं वाटलं. त्याला जुळणारी अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि मला दुसरी गोष्ट फार चांगली वाटते की पाठीमागे छायाचित्रामध्ये आधुनिक कवितेची परंपरा सांगत असताना मराठीमध्ये मराठी कविता अधिक उज्ज्वल करण्यामध्ये आणि अधिक वैभवशाली करण्यामध्ये ज्या कवींनी महत्त्वाची कामगिरी केली अशा प्रतिमा इथं लावल्या. आणि मुख्य म्हणजे आपल्या सामाजिक जीवनामध्ये जेंडर बायस फार असतो की आपण कवयित्रींची दखल फारसं घेत नाही. मला स्वतःला फार आनंद वाटतो की या प्रतिभांमध्ये 5 कवयित्री मराठी काव्य परंपरेमधल्या आहेत.
दुसरं वि स खांडेकरांची ही भूमी आहे. खांडेकरांची एक आठवण अशी आहे की मराठीतल्या फार माइलस्टोन मेजर कवींना पुढे आणण्यामध्ये खांडेकरांचा फार महत्त्वाचा सहभाग होता. वि स खांडेकर हे सावंतवाडीला होते आणि शिरोड्याला ते शाळेत शिक्षक म्हणून गेले. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्याचं वर्णन फार सुरेख केलं की मध्यरात्री उठून ते शिरोड्याला चालले होते आणि त्यांच्या पिशवीमध्ये केशवसुतांच्या कवितांचं हस्तलिखित होतं. केशवसुतांच्या शब्दांनी कवितांनी भारावून झालेला सामाजिक आणि राष्ट्रीय ध्येयवादाचा एक मोठा महामंत्र खांडेकरांना फार महत्त्वाचा वाटला आणि केशवसुतांची कविता खांडेकरांनी छापली. पहिल्यांदा केशवसूत मराठी वाचकांना माहीत कोणामुळे झाले? मोठ्या प्रमाणामध्ये तर खांडेकरांच्यामुळं. आणि दुसरा खांडेकरांच्या उमदेपणाचा भाग म्हणजे कवी कुसुमाग्रजांचा पहिला संग्रह जीवनलहरी हा सुद्धा खांडेकरांनी स्वतः आपणहून पैसे खर्च करून छापलेला आहे. तर हे महाराष्ट्राच्या काव्य विश्वाला खांडेकरांनी कोल्हापूरने दिलेली एक महत्त्वाची देणगी असं मला वाटतं. कविता अधिक लोकांपर्यंत पोहोचावी याचे मराठीमध्ये खूप प्रयत्न झालेत. रविकिरण मंडळ असेल, करंदीकर, बापट, पाडगावकर यांनी ज्या पद्धतीने कविता लोकांपर्यंत लिहिली आणि महाराष्ट्राबाहेर कवितेचं एक मोठं वातावरण आणि माहोल तयार करण्यामध्ये त्यांचा म्हणून महत्त्वाचा सहभाग आहे. दुसऱ्या बाजूला नारायण सुर्वे आणि महानुराणी ज्या पद्धतीने कवितांचं वाचन केलं. अलीकडच्या काळामध्ये रामदास फुटाणे, अरुण महात्रे या कवींनी किंवा सौमित्र, नारायणपुरींपर्यंत कविता अधिक लोकांपर्यंत जरी तिची व्यासपीठ म्हणून हेटाळणी झाली असेल तरी या कवितेचं म्हणून एक स्वतःचं वेगळं दायित्व आणि सर्वदूर पोहोचवण्यामध्ये या कवींचा, या काव्य परंपरेचा फार महत्त्वाचा वाटा आहे. आपण ज्या कविता ऐकणार आहात, ज्या समूहप्रिय, सामूहिक आव्हानप्रिय अशा प्रकारच्या कविता आहेत. गझलांना किंवा एका मोठ्या मॉबला ज्या प्रकारच्या कवितांची आवड आहे आणि त्याच्यामध्ये नाट्य आहे किंवा सामूहिक प्रेम कवितांचे विषय आहेत, नाट्यात्मक खटके आहेत, शब्दांविषयीचं एक वेगळं भान आहे, अशा कविता, गेय स्वरूपाच्या कविता आज देखील त्याचं प्रत्यंतर तुम्हाला दिसेल. कवी आणि रसिकत्वाचं नातं अधिक विस्तारणारं, अधिक फुलवणारं, अधिक वर्धमान करणारी अशा प्रकारची कवितेची परंपरा देखील महत्त्वाची असते. कारण गंभीर साहित्याकडं, गंभीर लेखनाकडं जाण्याची ते एक पाऊल वाट असते. म्हणून अशा कवितेचं एक महत्त्व, एक संवादाचं महत्त्व, समाजपूल बांधण्याचं महत्त्व या प्रकारच्या काव्य परंपरेचं आहे. आणि ज्याचा उल्लेख म्हणजे गदिमांनी फार दौलतमानाने तुच्छता भावानं केलं होतं की रसाळ नामदेवाचं युग संपून ढसाळ नामदेवांचं युग सुरू झालंय. अशा प्रकारचे देखील हेटाळणी मराठी काव्य परंपरेमध्ये झाले आणि म्हणून कवितेचा हा पूल मला फार महत्त्वाचा वाटतो. एक छोटीशी कविता बुलढाण्याचे आमचे तुमच्या आधीच्या पिढीचे एक फार चांगले कवी रमेश इंगळे उतरातकर त्यांची सलग कविता वाचतो. मी काही गेय कविता गात नाही, परंतु ती कविता मला आज दिवसभरामध्ये पाहत असताना फार आवडली. ती तुमच्या समोर ठेवतो आणि माझ्या बोलण्याला विराम देतो. त्यांच्या नव्या संग्रहातील निर्वाणीचा शब्द या संग्रहातली कविता आहे. हे माझ्या अक्षरांचे आई, प्रतिमा प्रत्यक्षाहून बंबाळ होऊ देऊ नको, शब्दांना भरताळ होण्यापासून वाचव, कल्पनांना घेऊ दे उंच उंच भराऱ्या, त्यांच्या बेलगाम पावलांना बिलगलेला मातीचा वास तेवढा विरू देऊ नकोस, शिरू देऊ नकोस पंखात बहिर्मुख वारे, बटबटीत होऊ देऊ नकोस यमकांचा श्रृंगार, आशयाचा उच्चार सदैव टवटवीत ठेव, व्याकरणाच्या नियमांची सुरेख कवायत करण्याऐवजी भाषेच्या धमन्यातील सळसळ चिमटीत पकडायला शिकव ओळींना, भाबडी वाटली तर वाटू दे शीर्षक, त्यांच्या मुखात सोडलेला थेंब परंतु अंताक्षराच्या मुळाशी भिडू दे थेट, वेदना नटवून मांडण्याची वेळ येऊ देऊ नकोस, अलंकारांचे अंगभूत लेणे लावू दे तिला, रोवल्यासारखी नाही उगून आल्यासारखे शब्दशक्तीचे खांब फुटू दे अनुभूतीच्या चौरंगाला, हे शब्दगंधे, हे माझ्या अक्षरांचे आई, तू कुठेही अस कोणत्याही रूपात स्वर व्यंजनाच्या सूक्ष्म हालचालीवर तुझी सक्त जरब ठेव, माझ्या कवितेत आकाशातल्या घारीसारखे गुंतवून ठेव चित्त. या प्रकारची कविता आहे. काव्यांगांचा हा कवितेचा प्रवास अधिक विस्तारावा, तो अधिक बहरावा, अधिक फुलावा आणि त्याचं लोण महाराष्ट्रभर जावे. कवितेची ही वाट भविष्यामध्ये महाराष्ट्र व्हावी आणि विश्वात्मक कवितेला तिला आलिंगन द्यावं असं एक सुचिन्ह या प्रकारच्या संस्थेमधून व्हावं, त्यासाठी सर्व कवींना शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. अत्यंत सुंदर आणि अलवार अशा शब्दांमध्ये संपूर्ण परंपरेविषयी आपण बोललात आणि अंतिमतः जिथं आलात तिथं आल्यानंतर मला हिंदीमधली एक कविता आठवते. कारण ही कवी मंडळी जी काय असतात त्यांच्याविषयी प्रचलित अशी भाषा कित्येक वेळेला समाजामध्ये बोलली जाते. एक शबनम असेल, एक हातामध्ये काहीतरी पेन असेल, दाढी वाढवलेली असेल आणि काही वेळेला यांच्यावरती आरोप प्रत्यारोप सुद्धा होत असतात. त्यावेळेला
एका हिंदीतल्या कवीनं फार सुंदर असं लिहिलंय. तो कवी असं म्हणतो, जी रहे हो जिस कला का नाम लेकर, जानते हो वो कैसे बची है. जी रहे हो जिस कला का नाम लेकर, जानते हो वो कैसे बची है. सभ्यता की जिस अटारी पर खड़े हो आप, वो उन्हीं बदनाम लोगों ने रची है. खरं पाहायला गेलं तर ही परंपरा आहे, ही कायमस्वरूपी आपल्याला अखंडित ठेवायची आहे. आणि आजच्या या पहिल्या सत्राचा आभार मानण्यासाठी ऊर्जा परिवाराचा अत्यंत तळमळीनं काम करणारा सदस्य माननीय विशाल पाटील यांना विनंती आहे की त्यांनी मंचावरती यावं. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारानं प्रेरित झालेला आणि मैत्रीच्या अतूट नात्यानं एकसंध झालेला परिवार आपल्या डोळ्यासमोर उभा आहे. आज वर्तमान अस्वस्थ आहे आणि त्या अस्वस्थ वर्तमानाकडे दिशा शोधण्यासाठी हा तरुण वर्ग धडपडतोय. आणि या धडपडीतून अस्वस्थ वर्तमानावर मात करण्यासाठी विविध प्रयोग करतोय. त्याच प्रयोगातून आणि त्याच विचारातून साकार झालेला कार्यक्रम म्हणजे काव्यांगण 2023. आज हा कार्यक्रम उभा राहतोय. मला असं म्हणावंसं वाटतंय की कर्तृत्वाला योग्य दातृत्व मिळालं की दिशादर्शक सामाजिक नेतृत्व तयार होतं. त्याच पद्धतीनं आम्हाला जे दातृत्व आज मिळाले ते या कार्यक्रमासाठी अत्यंत उपयोगाचं ठरले. त्यासाठी आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला मुख्य प्रायोजक म्हणून माननीय डॉक्टर सर्जेराव पाटील, युवा उद्योजक, CEO गोल्डन फ्युचर केअर प्रायव्हेट लिमिटेड, ते आज आपल्यात उपस्थित नाहीत पण त्यांचं सहकार्य मिळाले. युवा उद्योजक माननीय धनंजय पाटील, साईराज बिल्डर्स आणि साईराज मशिनरी या उद्योगाच्या माध्यमातून एक मराठी उद्योजक कसा उभा राहतोय याचं अत्यंत देखणं उदाहरण त्यांनी आपल्यासमोर उभं केलंय. ते आपले प्रायोजक माननीय धनंजय पाटील. आणि तिसरे मुख्य प्रायोजक आहेत माननीय प्राध्यापक सतीश देसाई, संस्थापक आनंद शिक्षण प्रसारक मंडळ कळंबे तर्फे. तेही आज उपस्थित नाहीत. त्यांचे प्रतिनिधी माननीय किल्लेदार सर प्राचार्य उपस्थित आहेत. या सर्वांचं त्यांच्या दातृत्वाबद्दल आणि त्यांनी केलेल्या मदतीबद्दल ऊर्जा मित्र परिवार सदैव आपला ऋणी राहील. त्यांचा आभारी आहे. त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्यातीलच काही घटक, आपल्यातीलच काही मित्र नवउद्योजक म्हणून उदयाला येत आहेत. त्यांनी इच्छा व्यक्त केली की हा कार्यक्रम उभा करण्यासाठी आमचं काहीतरी योगदान असावं. त्यातीलच सर्वात महत्त्वाचं मार्गदर्शक आणि महत्त्वाचं आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला ज्यांची पावलापावलावर साथ लागते आणि ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी आपल्याला मदत केली ते विशेष सहकार्यामध्ये डॉक्टर संदीप श्रावस्ती हॉस्पिटल कोल्हापूर, डॉक्टर वैजनाथ रहाटे ऑर्थोपेडिक सेंटर कोल्हापूर. आज ते त्यांच्या बिझी शेड्यूल म्हणून उपस्थित राहिलेले नाहीत पण त्यांचंही ऊर्जा मैत्री परिवार सदैव ऋणी राहील. त्याच पद्धतीनं आपला एक सदस्य पैलवान अमर पाटील महेकर, पैलवान थंडाई, माननीय अरुण पाटील भीमा सल्लागार, माननीय सुनील जाधव सोने चांदी उद्योजक कोल्हापूर, माननीय विजय चौगले युवा व्याख्याती व उद्योजक. व अत्यंत आनंद होतोय नाव घ्यायला की सिटी समोसा कोल्हापूर हा नवीन प्रोजेक्ट ज्यांनी चालू केलाय ते माननीय विजय आवळेकर. या सर्वांच्या ऋणात ऊर्जा मैत्री परिवार सदस्य कायम नेहमीच राहील. आपण या जे आम्हाला विशेष सहकार्य केले त्याबद्दल मी आपला आभारी आहे. ह्या देखण्या कार्यक्रमासाठी त्याच ताकदीचे उद्घाटक, त्याच ताकदीचे पाहुणे आणि त्याच ताकदीचे विचारवंत मार्गदर्शक लाभणं फार महत्त्वाचं असतं. त्यासाठी आज आपल्याला लागलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे सर, उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार व कवी माननीय विजय चोरमारे सर. आपण आपला बहुमूल्य वेळ व बहुमूल्य मार्गदर्शन आपल्याला दिलं. ऊर्जा मैत्री परिवार सदैव आपल्या ऋणात राहील. आणि प्रमुख पाहुणे म्हणून माननीय विश्वराज धनंजय महाडिक, चेअरमन भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी. आज ते आपल्याला उपस्थित नाहीत पण त्यांचं मार्गदर्शन नेहमीच आपल्याला लाभत असतं. त्यानंतर कुस्ती सम्राट पैलवान असलम काजी, माननीय समीर सिंह साळवे पोलीस उपाधीक्षक इचलकरंजी विभाग, माननीय प्रणील गिल्डा पोलीस उपाधीक्षक मिरज विभाग, कवयित्री माननीय कविता नन्नवरे आणि आरोग्यदूत माननीय बंटी सावंत. हे आपल्याला इथं प्रमुख उपस्थिती आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. मी ऊर्जा मैत्री परिवाराच्या वतीनं आपलं अत्यंत आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू, आपण सर्व रसिक बंधू आणि भगिनी, आपली या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो. व या काव्यांगणच्या सुरुवातीला जात असताना आणि या उद्घाटन सत्राचा समारोप करत असताना ऊर्जा मैत्री परिवाराने जे पाहिलेलं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द त्यानं बाळगली आणि या परिवाराचं स्वप्न आज या त्या रूपात पूर्ण होतंय. तर ह्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे जे घटक आम्हाला मार्गदर्शक, प्रायोजक आणि हितचिंतक म्हणून लाभले त्या सर्वांचं गुरुत्वाच्या ठिकाणी नमन करून मी शेवटच्या 4 ओळी व्यक्त करतो आणि ह्या कार्यक्रमाचा समारोप करतो. जिंकले समर जरी त्या शूर पांडवांनी, जिंकले समर जरी त्या शूर पांडवांनी, रथास त्यांच्या परी सारथ्य कृष्णाचे.
जिंकतील पाखरे जरीही स्पर्धा वाऱ्याशी, पंखात बळ त्यांच्या तुमच्या सामर्थ्याचे. झेपावलो आम्ही आकाशी क्षितिजाच्या ठिकाणी, झेपावलो आम्ही आकाशी क्षितिजाच्या ठिकाणी. स्मरण तुमचे सदैव असेल आमच्या ध्यानी, स्मरण तुमचे सदैव असेल आमच्या ध्यानी. धन्यवाद. मी सर्व उपस्थित मान्यवरांना आव्हान करतोय की त्यांनी आपल्या जागी स्थानापन्न व्हावं. आणि आता काव्यांगणाच्या सुरुवातीला आपण बोलतोय. धन्यवाद.